जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अढ्याड येथे नगरपंचायत आणि तालुका या मागणीबाबत वातावरण तापले आहे। मागील ग्रामसभेमध्ये सर्वानुमते नगरपंचायत बनविण्याचा ठराव घेण्यात आला होता। नगरपंचायत बनविण्यासाठी संपूर्ण ग्रामसभेतील ग्रामसदस्यांनी एकमताने ठराव पारित केला असून सरपंच शिवशंकर मुंगाटे आणि काही ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी अढ्याडला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार केला होता। या गावात नगरपंचायत होते की तालुका होते या बाबतीत संपूर्ण गावातील लोकांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज तालुका प्रतिनिधी नितीन वरघंटीवार अढ्याड। माजी जिल्हा परिषद सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर उल्हासरावजी हरडे आहेत। सध्या आपल्या गावात जो नगरपंचायत आणि तालुका याबाबत खूप वातावरण तापलेलं आहे, तर गावातील नागरिक या नात्याने आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सांगा डॉक्टर साहेब। नगरपंचायत होण्याकरता आणि झाली पाहिजे म्हणून आग्रह आमचे सरपंच श्री शिवशंकरजी मुंगाटे यांनी अतोनात प्रयत्न केले आणि त्या दृष्टिकोनातून आमचे आमदार भोंडेकर साहेब यांनी त्यांच्या शब्दाला मान्यता देऊन ताबडतोब नगरपंचायत अढ्याड झाला पाहिजे, अढ्याडचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून नगरपंचायत राज्यपालाचं पत्र घेऊन नगरपंचायतची स्थापना करण्याच्या दृष्टिकोनातून इंडिकेशन दिले। परंतु काय झालं हे काही कळत नाही। मधामध्ये आमचे शिवशंकरजी मुंगाटेंनी दोन ग्रामसभा घेऊन ठराव पारित केले, नगरपंचायत झाली पाहिजे। मेंबर्स लोकांनी देखील बरेच संपूर्ण मेंबरांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या आणि नगरपंचायत झाली पाहिजे म्हणून त्यांनी देखील आग्रह धरला। परंतु आता मध्येच स्वतःच्या स्वार्थाकरता की माझं सरपंच पद जाईल आणि त्या दृष्टिकोनातून ते त्या गोष्टीचा विरोध करत आहेत आणि लोकांची दिशाभूल करत आहेत। मला एक सांगा, नगरपंचायत म्हणजे काय याचा अर्थ हे त्यांना कळायला पाहिजे। ग्रामीण भागातून आपण शहरामध्ये, जास्त शहर नाही परंतु छोट्याशा शहरामध्ये वाटचाल करतो, म्हणजे विलेज टू अर्बन याच्या मधला भाग म्हणजे नगरपंचायत असते आणि त्या दृष्टिकोनातनं पंचायत राज ॲक्टनुसार एक प्रकारचं त्याचं एक प्रमोशन आहे, ग्रामपंचायतचं प्रमोशन। राज्य शासन याच्याकरता त्याच्या 5-6 पट जास्तीचे फंड देते विकासाच्या दृष्टीनं, ग्राम विकासाच्या दृष्टिकोनात, स्वच्छतेच्या दृष्टिकोनातनं, पिण्याच्या पाण्याच्या दृष्टिकोनातनं, आरोग्याच्या दृष्टिकोनातनं असा भरपूर विकास हा स्टेट देत असते, भरपूर फंड त्याला मिळत असते। परंतु आज इथले जे विद्यमान सरपंच आहेत ते लोकांची दिशाभूल करण्याच्या दृष्टिकोनातनं MRGS EGSचे कामं बंद होतील, ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीतून योजना ज्या लोकांना मिळतात त्या बंद होतील, अशा प्रकारची दिशाहीन लोकांना उपदेश करत आहे आणि हे चुकीचं आहे। एकदा प्रगतीच्या मार्गावर आपण जायला लागलो आणि त्याचा व्यवस्थित चार्ट बनवला तर स्किल डेव्हलपमेंट आपल्या गावामध्ये निर्माण होऊ शकते, उद्योगाच्या दृष्टिकोनातून देखील गावामध्ये प्रोत्साहन मिळू शकते आणि त्या दृष्टिकोनातून लोकांना रोजगार देखील उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून हे त्या नगराचा अध्यक्ष आणि CEO आणि त्या बॉडीवर डिपेंड्स करत असते आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला जेवढा विकास साधता येईल तेवढा विकास हे नगरपंचायतच्या दृष्टिकोनातून आपण करू शकतो। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।